मंडळी, सातारा जिल्ह्यात ड्रग्ज माफियाने आपले पाय घट्ट रवले असल्याचं पुन्हा एकदा उघड झाले। सातारा तालुक्यातल्या पाचपुतेवाडी इथं पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच DRIने मोठी धाड टाकत ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलाय। धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा काळा धंदा कोंबड्याच्या शेडमध्ये सुरू होता। जानेवारी महिन्यापासून इथं MD ड्रग्जची निर्मिती केली जात होती। गुप्त माहितीच्या आधारे DRIने अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली। या धाडीत रेकॉर्डवरील गुन्हेगारी बाबा मोरेसह 4 जणांना ताब्यात घेण्यात आले। तसंच घटनास्थळावरून 7 ते 8 कोटी रुपयांचा तयार ड्रग माल आणि मोठ्या प्रमाणात कच्चा माल जप्त करण्यात आलाय। अधिक धक्कादायक म्हणजे या कच्च्या मालापासून ड्रग्ज तयार झालं असतं तर त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत हजारो कोटीमध्ये गेली असती। वेळीच कारवाई करत DRIने हा मोठा कट उधळून लावलाय। विशेष म्हणजे इतकी मोठी कारवाई होईपर्यंत स्थानिक पोलिसांना याची कल्पनाही नव्हती। त्यामुळे साताऱ्यात ड्रग्ज माफियांना कोण संरक्षण देते, ही साखळी किती वरपर्यंत गेली आहे? ही फक्त गुन्हेगारी नाही, हे यंत्रणेचं अपयश आहे। फक्त कारवाई नव्हे तर संपूर्ण यंत्रणेची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी सातारकरांकडून केली जाते।